मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे, तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांचंही उपोषण सुरू आहे। दोन्ही नेते एकमेकांवर शिवराळ भाषेमध्ये टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीये। बघूया। त्यांच्या जातीच्या लोकांना सुद्धा कळायला लागले हे डुप्लिकेट आंदोलन। आम्ही जर शिव्या द्यायला लागलो जरांगे अंगावर कापड पण राहायची नाही। बंगारायला म्हणा त्या छगन भुजबळचं काय आलाय कथा तिकडे जाय म्हणा त्या पंढरपुरात बस। जरांगे नावाचं पाळलेलं कुत्रं, लूत भरलेलं कुत्रं आहे ते। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे आमरण उपोषण सुरू आहे। अंतरवाली सराटी पासून जवळच वडीगोद्रीत ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांचं आंदोलन सुरू आहे। दोन्ही नेत्यांचं उपोषण सुरू असलं तरीही दोन्ही नेते एकमेकांवर शिवराळ भाषेत टीका करण्याची एकही संधी सोडत नाही। आंदोलनाच्या पुढे आंदोलन बसवलंच कशाला, जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनाला परवानगी दिलीच कशी, असा सवाल जरांगेंनी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना विचारलाय। तर हाके वाघमारे हे फडणवीस भुजबळ सांगतात तसं करतात, त्यांचं आंदोलन डुप्लिकेट आहे अशी टीका जरांगेंनी केली। त्याला जवळ बसायचं तोवर बसून त्या 25 वर्षे। अरे त्यांच्या जातीच्या लोकांना सुद्धा कळायला लागले हे डुप्लिकेट आंदोलन म्हणून। कारण सांगतो तुम्हाला, आपण बसलं बसताना आपण लगेच उठत काय रडतय आणि म्हणतो तसं तुमच्याकडे आलं आमच्याकडे। अरे स्वतः क्षमता लागते, मर्दानगी लागते स्वतः। आले तर ये भेटायला मंत्री नाही तर नाही आले गेले तिकडं, अशी भूमिका पाहिजे। लगेच ते भांडणार, त्यांना कसे भेटायला जातात यांना येत नाही। जरांगे शिवीगाळ करत असताना मुख्यमंत्री जरांगेंना रेड कार्पेट का घालतात असा सवाल हाके यांनी विचारलाय। आम्ही जर शिव्या द्यायला लागलो तर अंगावर कपडे पण राहणार नाहीत असं प्रत्युत्तर हाकेंनी जरांगेंना दिलं। आमच्या शिव्या सकाळी दिवस उगवला की आमची शिव्यानं सुरुवात होते। 18 पगड जातीच्या शिव्या जर वडार, बेरड, बेडर, रामोशी, धनगर, आम्ही जर शिव्या द्यायला लागलो जरांगे अंगावर कापड पण राहायची नाहीत। लक्ष्मण हाके यांच्या आंदोलन स्थळाजवळ मराठा आणि ओबीसी समाज बांधव आमने सामने आल्याचा प्रकार समोर आला। दोन्ही समाजाचे नेते हमरीतुमरीची भाषा वापरत असल्यानं तणावाची परिस्थिती निर्माण झाली। नितेश महाजन, झी 24 तास, जालना।